आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय वाचनालय तसंच शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ वर्तकनगर ठाणे येथील भाजपा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे महानगरपालिका उपमहापौर कृष्णा पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे, भाजपा महाराष्ट्र शिक्षक आघाडी संघटन सदस्य NM भामरे आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। या उपक्रमांतर्गत आधुनिक डिजिटल साहित्याचं वितरण करून तंत्रज्ञान आधारित शिक्षणाला चालना देणं, अध्यापन अधिक परिणामकारक करणं आणि शैक्षणिक तसंच प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणं हा मुख्य उद्देश असल्याचं आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नमूद केले। डिजिटल साधनांच्या वापरामुळे शासकीय कार्यालये अधिक कार्यक्षम होतील, मानवी चुका कमी होऊन वेळेची बचत होईल, शासनाचे पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हे धोरण राबवण्याच्या दृष्टीनंच हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आलाय, असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं। शासकीय कार्यालयांना देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होऊन सर्वसामान्यांना सेवा अधिक जलद मिळण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढत आहे। डिजिटल साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानविस्ताराला गती मिळून शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण होईल। शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आमदार निधीतून अशा उपक्रमांना पुढेही प्राधान्य दिलं जाईल, असंही मनोगत व्यक्त करताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं। कार्यक्रमाला शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी, शिक्षक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डिजिटल साहित्य वाटपामुळे ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक आणि प्रशासकीय गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास यावेळेला व्यक्त करण्यात आला। मी माझ्या या पदवीधर मतदारसंघामध्ये मागच्या टर्म पासून सगळ्या शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत, सगळ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनाने माझ्या आमदार निधीचा त्या दृष्टिकोनाने उपयोग आम्ही सातत्याने करतोय। पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत ठाणे, रायगड, रत्नागिरी असे 5ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने डिजिटलायझेशन करत असताना आज ठाण्यामध्ये जी कम्प्युटर्स, प्रिंटर्स याचं वाटप होत आहे ते जवळपास 160 शाळांना या इकडे आम्ही हे कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स वाटप करतोय, जेणेकरून त्या तिकडे जी डिजिटल लायब्ररी तयार होणार आहे त्या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना या जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान त्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध होईल। सर्व शाळा शहरी भागातील आहेत का ग्रामीण? नाही, या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्येच आपल्याला कल्पना असेल की तशा 7 महानगरपालिका आहेत आणि ग्रामीण भाग याच्यामधला जो शहापूर, मुरबाड आहेत, इकडच्याही संस्था आपण घेतलेल्या आहेत। त्याच्यामुळे सगळ्याच ठाणे जिल्ह्यामधल्या शाळा या इकडे आपण इन्व्हॉल्व केलेल्या आहेत। आज 160 शाळा या इकडे त्यांना आम्ही कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स उपलब्ध करून देतोय।